देगलूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयास लोहा विधानसभेचे विद्यमान आमदार आणि नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्नेहभेट दिली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचा सन्मान देखील करण्यात आला। त्याचबरोबर राष्ट्रवादी नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर, रामदास पाटील सुमठाणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिकेत पाटील, उपसभापती पंकज देशमुख करखेडकर आदी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी चिखलीकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की मला कोणाचेही आव्हान नाही, मीच कोणाला आव्हान ठरत आहे की काय असं ते म्हणाले। आजपर्यंत वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढविण्याचा माझा इतिहास आहे। येणाऱ्या काळात राष्ट्रवादीच्या घड्याळावर मला निवडणूक लढवायचं आहे, पण मी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवावं हे पक्षानं ठरवावं असेही ते म्हणाले। भाजपाच्या नेतृत्वाने ऍडजस्टमेंट करून राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणूक लढवायची संधी दिली असेही त्यांनी सांगितलं। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देगलूर तालुकाध्यक्ष राहुल देसाई देगावकर, शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हा उपाध्यक्ष संतोष थडके देगावकर, तालुका उपाध्यक्ष पांडुरंग राजुरे, शहर उपाध्यक्ष मल्लिकार्जुन कडलवार, अशोक कांबळे, मिलिंद कावळगावकर, मोईन खुरेशी आदी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रमुख पदाधिकारी प्रवेश करतायत, काही माजी आमदार प्रवेश करतायत, काही केलेला आहे आणि येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था ही राष्ट्रवादीच्या ताब्यात आली पाहिजे, महायुतीच्या ताब्यात आली पाहिजे, याच्यासाठीचा आमचा निश्चितपणाने प्रयत्न आहे। परंतु येणार आहे का म्हणण्यापेक्षा ती येण्यासाठी प्रयत्न निश्चितपणाने राष्ट्रवादीचा राहणार आहे। अनेक आहेत। आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश पाटील आळेकर, येरगीचे माजी सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी मरकेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। अनेक मंडळी आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये 28 तारखेला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे। त्याच्यामध्ये खूप मोठी संख्या असेल, कोण येणार आहे कोण येणार नाही आज त्याचं मी बोलणं उचित होणार नाही। असलेल्या 8-10 दिवसामध्ये सगळ्यांशी संपर्क करून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे। एक माझा प्रश्न, आपण सतत आमदार आणि खासदार राहिला तरी पण मन्याड खोऱ्याकडे येणारा मंत्रिपदाचा प्रवाह रोखण्यासाठी कट रचला गेल्याची चर्चा आहे, काय सांगाल? कट फिट कोणी काय झालंय नांदेडमध्ये एक चर्चा आहे, काही झालं की यांनी केलं, काही झालं नाही त्यांनी, कोणाचे काही इथं चालत नाही। पक्ष स्वतंत्र आहेत, माणसं स्वतंत्र आहेत, शेवटी नशिबाचा भाग असतो। मी सातत्याने निवडून येतो, मी निवडून देतात त्या लोकांचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत। ही गोष्ट साधी नाही की मी प्रत्येक वेळेस वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवतो आणि निवडून येतो, हे महाराष्ट्रात सगळ्याला जमते असं काहीच नाही। हा महाराष्ट्रातला एक प्रयोग नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंधारमध्ये आहे। पहिली निवडणूक शिलाई मशीनवर लढली, दुसरी कब्बशीवर लढली, तिसरी धनुष्यबाणावर लढली, चौथी कमळावर लढली आणि आता घड्याळावर लढली। शेवटी लोकांच्या सुखादुखामध्ये काय, लोकांशी माझं असलेलं नातं काय, मी ती कधी जात धर्म बघत नाही आणि त्या संबंधाचा त्या नातेगोत्याचा फायदा लोकांनी माझ्या निवडणुकीत उतरवलेला आहे। शेवटी कसं असते, कुठल्याही गोष्टीचा योग असतो, तो योग आला की आपोआप घडून येते। माझ्या नशिबात कदाचित योग नसावा, त्याचं मला काही वाईट वाटत नाही। तर आपल्या निवडणुकीच्या इतिहासाचं जे चिन्ह ते मला प्रत्येक वेळेस वेगळं आहे, याची पुनरावृत्ती पुढे होऊ शकेल का? आज मी भाजपमध्ये असताना भाषणामध्ये आपण ऐकलंय की मी हेच म्हणत होतो की जिना या मरना या, परंतु भाजपाच्या नेतृत्वाने ऍडजस्टमेंट करून मला राष्ट्रवादीत पाठवलं। आपण माझा एक स्वभाव, मी जिथे जातो तो पक्ष वाढला पाहिजे, ते नेतृत्व वाढलं पाहिजे, ही भूमिका माझी नेहमी राहिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचा माझा प्रयत्न आहे। आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठरवायचे की मी परत घड्याळावर लढावं का नाही, माझी तर इच्छा आहे। वारंवार पक्ष बदलण्याचं वय पण नाहीये। खासदार रवींद्र चव्हाण आपले पाहुणे आहेत। भाजप हा आपल्या युतीतला पक्ष आहे। नांदेड जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये आपले आव्हान कोणाला असणार आहे? नातं आणि पक्ष राजकारण हे वेगळं आहे। वसंतरावजी चव्हाणांनी मला निवडणुकीमध्ये हरवलं। रवींद्र चव्हाण नातेवाईक आहे तर वसंतराव नातेवाईक असतीलच ना। माझी सख्खी बहीण माझ्या विरोधात निवडणुकीला उभी होती,
माझ्यासमोर आव्हान कोणाचंच नाहीये. माझं कोणाला आव्हान आहे ते मला माहिती नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, सामान्य कार्यकर्ता आहे, लोकांमध्ये राहणार आहे, नात्या गोत्यापेक्षाही मित्रत्वाला संबंधाला महत्व देणार आहे. म्हणून मी सातत्यानं कुठेही उभा राहिलो तर निवडून येतो. हा माझा इतिहास आहे. त्याच्यामुळे ज्या पक्षात आहे तिथं प्रामाणिक काम करणे, तो पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणे हे माझं काम आहे. आणि माझं आव्हान कोणाला वाटत असेल तर तो माझा नाईलाज आहे.